जर्मन भाषा शिकवण्याच्या बद्दल पण इथं चर्चा झाली। शिक्षकांना पण आणि विद्यार्थ्यांना पण त्याच्याही बद्दल आपण पुढाकार घेतला। 5 लाख मुलं मुली काम तिथं जे पाहिजे म्हणजे मोबाईल हाऊसकीपिंग वगैरे असं काम आहे ते कुठले काम आहे त्याची यादी आहे आपल्याकडे। ते म्हणले अशी मुलं पाठवा, आम्ही कमीत कमी त्यांना 2 लाख रुपये महिना पगार देऊ। 1 लाख रुपये त्याला तिथं राहायला लागतील, जेवण खावण राहणं। 1 लाख रुपये तो आई वडिलांना भारतामध्ये पाठवू शकतो। ही परिस्थिती आहे। म्हणून ते म्हणले फक्त त्यांना थोडं का होईना जर्मन भाषा आली पाहिजे, आम्ही जे काम सांगू तेवढं तरी कळण्या इतपत तरी आम्हाला चालतं। आणि तो कार्यक्रम राज्य सरकारने हातामध्ये घेतलेला आहे। ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। दीपक केसरकर मागे मंत्री होते मागच्या टर्मला, त्यांना आम्ही जर्मनीला पाठवलं, अधिकाऱ्यांना पाठवलं, करार केलेला आहे आणि तशा पद्धतीने ट्रेनिंग आपण द्यायला सुरुवात केलेली आहे। जे जिल्हे त्याच्यात पुढाकार घेतील त्या जिल्ह्यातली मुलं मुली त्यांचा नोकरीचा प्रश्न त्याच्यातनं सुटणार आहे। ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे। मी मगाशी जे म्हणलं पुण्यात राज्यभर विद्येचं माहेरघर म्हणून ओळख आहे। आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं घेतो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, भाई पंजाबराव देशमुख, शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे, अशा असंख्य ह्या मान्यवरांनी, ह्या महामानवांनी या मातीत शिक्षणाच्या क्रांतीचं बीज पेरलेलं इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। त्यांची पुस्तकं आपण वाचतोय। शिक्षणाच्या या प्रसारामुळेच महाराष्ट्रामध्ये आज प्रगती झालेली आपण पाहतो। आणि या महापुरुषांनीच स्त्रियांना शिक्षणाचा हक्क दिला, प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं, गावोगावी शाळांची उभारणी केली, वसतिगृहाची निर्मिती केली, सर्व जाती धर्माच्या मुलांना मुलींना शिक्षण उपलब्ध केलं। देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या कार्याला स्वातंत्र्यानंतर एक व्यापक अशा प्रकारचं स्वरूप प्राप्त झालं। आपल्या समाज सुधारक, शिक्षण तज्ञ, समाज धुरीणींनी उभारलेली शैक्षणिक विकासाची चळवळ आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जायची। ही चळवळ अधिक मजबूत आपल्याला सगळ्यांना करायची आणि समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना त्यात सहभागी आपल्याला करून घ्यायचंय। त्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो। नागरिकांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे। एक शिक्षित व्यक्ती इतरांच्या तुलनेत समाज आणि देशाचं वैचारिक जडणघडणीमध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतात। शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचे आचार, विचार, उच्चार हे विकसित होत असतात। शिक्षणामुळेच व्यक्तीला पुरोगामी सत्यशोधक पद्धतीने विचार करण्याची सवय लागते। शिक्षणाच्या माध्यमातून सुसंस्कृत समाज घडतो। शिक्षणाचं हे महत्व लक्षात घेऊनच महाराष्ट्र सरकारनी, समाज सुधारकांनी किंवा केंद्र सरकारनी, शिक्षण तज्ञांनी शैक्षणिक विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिलेल्याचं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय। पूर्वीचा काळ असा होता की जो पिढ्यानपिढ्या श्रीमंत आहे तोच पुढच्या पिढीमध्ये ते वारसदार श्रीमंत असायचा। आता तसं नाही। शिक्षणामुळं आज जे जगात श्रीमंत लोक आहेत त्यांचे आई वडील श्रीमंत नव्हते, सर्वसाधारण होते, परंतु त्यांची मुलं ज्या जगातली पहिल्या 10 मध्ये श्रीमंत गणले जातात त्यांनी विद्येच्या जोरावर, बुद्धिमत्तेच्या जोरावर, संगणकाचं ज्ञान हासिल करून आज जगातले श्रीमंत माणसं ती झालेली आहेत। ही कशामुळे झाली? बुद्धिमत्तेमुळे झाली, शिक्षणामुळे झाली, ज्ञानामुळे झाली। म्हणून पूर्वीचा काळ आता विसरा। गरीबातल्या गरीब घरामध्ये जरी एखादा मुलगा मुलगी जन्माला आली आणि त्याचं डोकं जर अतिशय चतुर असलं आणि त्यांनी मोठं यश संपादन केलं
तर आज त्याच्याकरता जगातली अनेक कवाडं उघडली जातात, दालनं उघडली जातात. डायरेक्ट त्यांना कुणी पॅकेज, काही कोट रुपयाचं पॅकेज देतात, तुम्ही आमच्याकडे आणि शिक्षण घ्या, सॉरी नोकरी आमच्याकडे करा. त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या मोठ्या कंपन्या करून घेतात आणि त्यांना सगळ्या सुविधा देतात, विमानाची सुविधा, सगळ्या प्रकारच्या घरं दारं बंगला सगळं गाड्या घोड्या सगळं देतात. ही अवस्था आहे. आणि म्हणून आपला देश, आपला समाज सुखी समृद्ध सुसंस्कृत घडवायचा असेल तर त्यासाठी शिक्षण हाच उत्तम पर्याय. चांगला माणूस आणि चांगल्या समाजाच्या जडणघडणीकरता शिक्षणाला पर्याय नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे.